घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. श्रीगोंद्याचे ग्रामदैवत आणि सर्व धर्मांना समानतेची शिकवण देणारे महान संत शेख मोहम्मद महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरत असलेला यात्रा उत्सव सध्या भक्तिमय वातावरणात सुरू आहे. यात्रेतील सर्वात महत्त्वाचा आणि भावपूर्ण क्षण म्हणजे संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पवित्र समाधीला चंदन लेप अर्पण करण्याचा सोहळा. काल हा सोहळा अत्यंत भक्तिभावानं पार पडला. मंदिर आणि परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघाला होता. जयघोष, वाजंत्री आणि भक्तांच्या उपस्थितीनं परिसर भक्तिमय झाला होता. चंदन लेप कार्यक्रमापूर्वी मंदिर परिसर बारवेतून आणलेल्या पाण्यानं स्वच्छ धुतला जातो. ही परंपरा आजही जपली जाते. विशेष म्हणजे या पवित्र सोहळ्यात हिंदू आणि मुस्लिम समाजातील भाविक एकत्र सहभागी होत पठण, कीर्तन आणि प्रार्थना करतात. समाधीला चंदन लेप अर्पण करत चादर आणि शेरा अर्पण केला जातो. मंदिर परिसरात एकीकडे भजन तर दुसरीकडे कव्वाली सुरू असल्याचं चित्रही पाहायला मिळतं. श्रीगोंदा शहराचं ग्रामदैवत छत्रपती शिवाजी श्रीगोंद्याचं ग्रामदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे गुरु, सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान, 18 पगड जातीचं आदराचं स्थान शेख मोहम्मद बाबा यांचा संदल यात्रा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे. आज 408वा संदल आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आज या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मौलाना आणि आमच्या वंशजाच्या कुराण पठणाने या संदलची सुरुवात झालेली आहे. आज संदल झालेला आहे. उद्या लंगरचा महाप्रसाद असणार आहे आणि परवा दिवशी उर्सचा मेन दिवस असणार आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे कार्यक्रम चाललेले आहेत. श्रीगोंदा शहराचं हे ग्रामदैवत असून या श्रीगोंदा शहरामध्ये सगळे शेख मोहम्मद बाबांच्या विचारावरती अखंडपणे चालत आलेले आहेत आणि पुढेही चालत राहतील. आज या ठिकाणी शेख मोहम्मद बाबा ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांसाठी कव्वाली अर्थात भावगीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी त्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. या ठिकाणी शेख मोहम्मद बाबा ट्रस्टच्या वतीनं गोड भात, न्याज हवा प्रसादाचं वाटप इथं चालू आहे. त्याचाही सर्व भाविकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. सर्व धर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याचे प्रणेते श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या यात्रेनिमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना मनापासून वंदन करतो. श्रीगोंदा शहरामध्ये श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या प्रेरणेने सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे, रंगरूपाची लोक एक विचाराने राहत असतात. आज यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी जे सामाजिक सलोख्याचं दर्शन होत आहे ते खरोखरच अचंबित करण्यायोग्य आहे. या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक ज्या एकोप्याने आणि एक विचाराने राहतात त्याचा परिपाक म्हणून अशा स्वरूपाच्या यात्रांचं आयोजन केलं जातं. श्री संत शेख मोहम्मद महाराज हे श्री संत तुकारामाचे समकालीन आणि समविचारी सुद्धा. आजच्या परिस्थितीमध्ये सामाजिक ऐक्य आणि सलोखा टिकण्यासाठी आपण ह्या दोन्ही संतांच्या चरणी लीन होऊया. धन्यवाद. संत श्रेष्ठ जगद्गुरु शेख मोहम्मद महाराज यांचा आंबलकी एकादशीला पुण्यतिथी महोत्सव म्हणजे वार्षिक यात्रा भरते. या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं या मोहम्मद महाराजांच्या प्रांगणामध्ये एक 7 दिवसाचा जो आध्यात्मिक सप्ताह या ठिकाणी साजरा झालेला आहे नुकताच. आणि आज नवमीच्या या दिवशी महाराजांच्या यात्रेची चंदनलेपाने सुरुवात होते. या चंदनलेपासाठी हिंदू धार्मिक पद्धतीनं, वैदिक पद्धतीने पूजार्चा होते, चंदनलेप होतो. तसेच या ठिकाणी
महाराजांना मानणारे मुसलमान, हिंदू हे सर्व जातीतले लोक आपापल्या पद्धतीने मोहम्मद महाराजांच्या या यात्रा उत्सवात आनंदाने भाग घेत असतात. हिंदू धर्माच्या पद्धतीनं महाराजांचं पूजा अर्चा, लेप चंदन तसेच आध्यात्मिक सप्ताहाचा कार्यक्रम झाला व मुसलमान समाजाच्या वतीनं कव्वालीचा या ठिकाणी कार्यक्रम शांततेत पार पडत आहे. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोहम्मद महाराजांचा यात्रा उत्सव आनंदाने साजरा करतात. हीच या महाराष्ट्रातली सर्वधर्मीयांची, सर्व समाजाची ऐक्य भावना, एकत्रितपणा सर्व समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशी या ठिकाणची ऐतिहासिक खात्री, ऐतिहासिक संस्कृती आहे. याबद्दल सर्व तालुक्यात, जिल्ह्यात नव्हे देश पातळीवर मोहम्मद महाराजांचं कार्य पोहोचलेलं आहे. मोहम्मद महाराजांनी योग संग्राम, पवन विजय आणि दुसरा अजून एक ग्रंथ लिहिलेला आहे. याच्यामध्ये सर्व मोहम्मद महाराजांनी वारकरी पंथाचीच प्राधान्याने सेवा केलेली आहे आणि वारकरी संप्रदायाचाच पुरस्कार त्यांनी हयातभर केलेला आहे आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ संपवताना सपत्नीक समाधी या ठिकाणी या मंदिरामध्ये घेतलेली आहे. अशा या महाराजांचा हा पवित्र असा यात्रा उत्सव या तालुक्यातील पंचक्रोशीतील सगळे लोक आनंदाने पार पडतात आणि यात्रा उत्सवाचा आनंद घेतात. या यात्रेच्या निमित्ताने आर्थिक उलाढाल सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. यात्रेमध्ये मनोरंजनाची साधनं, लहान मुलांचे खेळ, व्यापार, एकत्रितपणे लोकांची गाठीभेटी या सर्व आनंदाने होतात. असा या यात्रेचा, महोत्सवाचा लौकिक आहे आणि हा लौकिक महाराष्ट्रभर, देशभर, जगभर पसरेल अशी मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.